मॉर्निंग. कालपर्यंत आपण काही बेसिक टर्म स्टडी केला. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघितलं होतं तर मॅटरचं क्लासिफिकेशन वगैरे डिटेलमध्ये बघितलं. मॅटरचं क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला एखादा मॅटर जर असेल तर त्याचं मेजरमेंट करणं गरजेचं होतं, कारण आपल्याला त्याची जर प्रॉपर्टी वगैरे एक्सप्लेन करायची असतील तर आपल्याकडं दोन टाईपच्या प्रॉपर्टी असतात, एक फिजिकल केमिकल. दोन्ही टाईपचे एक्सप्लेन करायचं झालं तर त्याला स्पेशल मेजरमेंट 5 युनिट्स पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण युनिटची छोटीशी टर्म बघितली, त्याच्यामध्ये काही फंडामेंटल क्वांटिटीज होत्या, त्यांच्यासाठी हे सगळे युनिट स्टडी केले. त्याच्यानंतर आता पुढे हे सगळे युनिट स्टडी केल्यानंतर हे लक्षात आलं की या सगळ्यांच्यामध्ये ज्याला मॅटरपासून आपण कंपाऊंडचं किंवा सबस्टन्सचं फॉर्मेशन करतो ना, त्याला डिफरंट टाईपचे इलेमेंट्स आपण कंबाईन करतो, बरोबर. मग आता हे डिफरंट टाईपचे इलेमेंट्स कंबाईन होताना असं काहीतरी कन्सेप्ट असायला पाहिजे किंवा असे काहीतरी लॉज थेरीज असायला पाहिजे की जेणेकरून आपण हे कंपाऊंड्स फॉर्मेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा की आपल्याला H2O फॉर्मेशन करायचं आहे, तर H2O फॉर्मेशन म्हणजे असं नाही आहे की कुठं सगळं लिहून ठेवले हे इलेमेंट कंबाईन केले की हे कंपाऊंड बनतं, तर असं झालेलं नाही बाळांनो. नॅचरलीच इलेमेंटकडे कॉम्बिनेशन पॉवर होती, त्या पॉवरनुसार ते बॅलन्सेस सॅटिस्फाय करून स्टॅबिलिटीसाठी ॲटोमॅटिकली कंबाईन झाल्यानंतर डिफरंट टाईपचे आपल्याला कंपाऊंड्स मिळाले. मग आता हे कंपाऊंड जे ते कंपाऊंड स्टडी करताना ज्यावेळेला आपल्याकडे कंपाऊंड स्टेटला, कारण असं कधी झालेलंच नसणार आहे की अर्थचं ज्यावेळेला ओरिजिन झालं, इव्हॉल्युशन फॅक्टर चालू झाला, त्याच्या आधीच कोणतरी होतं आणि त्याने हे सगळं रेकॉर्ड केले, असं अजिबात झालेलं नाही बाळांनो. म्हणजे अर्थ सरफेसवरती जे काय तयार झालं, जे कंपाऊंड किंवा जे इलेमेंटल स्टेटला फ्री गॅसेस तयार झाले, काही कंपाऊंड स्टेटला गॅसेस मोलिक्यूल तयार झाले, काही लिक्विड स्टेटमध्ये मोलिक्यूल तयार झाले, काही सॉलिड स्टेटमध्ये मोलिक्यूल तयार झाले, बऱ्याचशा मोलिक्यूलकडं ॲलाय फॉर्मेशन टेंडन्सी आली, मेटलसोबत ओरचं फॉर्मेशन झालं. हा सगळा पार्ट जर करेक्ट केला तर प्रत्येक इलेमेंटकडे कॉम्बिनेशन पॉवर आहे. आणि मग हे कॉम्बिनेशन जे आहे ते काहीतरी अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन झालेलं असणार आहे बाळांनो की जेणेकरून आपल्याला मिळताना ते एकत्र किंवा एखादं स्पेशल कंपाऊंड आपण ते आयडेंटिफाय करू शकू, सेपरेशन करू शकू, अशा कंडिशनला आपल्याला ते मिळालं. मग आता असं जर असेल तर आपल्याला हे शोधलं पाहिजे की अशी काही कंपाऊंड सिलेक्ट केली पाहिजे, तर त्याच्यामधून नेमकं हे कॉम्बिनेशन कसं झालं ते शोधलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये काय केलं तर टोटल 5 लॉज जे आहेत ते लॉज एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे सायंटिस्ट इन्व्हॉल्व झाले आणि ज्याचं त्याचं वर्किंग जे आहे ते त्याच्या नावावरती पडलं. त्याच्यामध्ये पहिले जर त्यांनी काय केलं होतं तर बरेचसे कंपाऊंड एक्सपेरिमेंटला घेतले आणि त्यांचा जो लॉ आहे किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते मासशी रिलेटेड आहे. मग आता हे कसं काय, कारण तेही सांगता आलं पाहिजे ना, कारण कॉम्बिनेशन होताना नेमकं काय होते हे जर बघायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठले लॉज किंवा काय एक्झॅक्ट पर्पज आहे हेही स्टडी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ना पहिलाच लॉ त्यांनी सांगितलं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. आता आपण हे सगळे लॉ कशासाठी बघणार आहे तर कॉम्बिनेशनसाठी बघणार आहे, बरोबर. मग आता ज्या वेळेला एखादा एलिमेंट कंबाईन होतो त्याला पहिला फोकस होतो त्याच्या मासवर, कारण आपण मॅटरचं डेफिनेशन सांगताना स्टार्टच कुठून केली होती बाबा मासपासून, बरोबर ना. द एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास अँड ऑक्युपाय स्पेस. मास ज्याला आहे त्याला आपण ऑब्जेक्ट बोलतो, त्यालाच आपण थोडक्यात काय बोलतो मॅटर बोलतो, बरोबर. असं जर असेल तर पहिला लॉ जो आहे ते त्यांनी काय केला मासशी रिलेटेड सांगितला. कारण आपल्याकडं एखाद्या मॅटरचं मास असेल तर ते मास आहे असं राहतं, चेंज होतं किंवा रिॲक्शनमध्ये कुठल्या टाईपचं चेंज होतो हे सगळं त्यांनी रिसर्च केलं. मग त्याच्यासाठी ना अँटोनी लेवॉइसर नावाचे एक सायंटिस्ट आहेत, फ्रेंच केमिस्ट आहेत, त्यांनी सरळ काय केलं बघा तर ह्या कन्सेप्टवरती बरेचसे एक्सपेरिमेंट केले. ते एक्सप्लेन करताना असं सहज रिझल्ट आलेले नाही आहेत बाबा. आज आपण स्टेटमेंट जे आहे ते एका सेकंदात परफेक्ट करू शकतो, पाठ करू शकतो, त्याचे एक्झाम्पल जे ते समजून घेऊ शकतो. पण ज्यावेळेला आपल्याकडं असं तुम्हीही कन्सिडर करू शकता, ज्यावेळेला आपल्याला काहीच माहिती नव्हतं त्यावेळेला कंपल्सरी ते वेट करणं किंवा ती कन्सेप्ट किंवा ती मासची कन्सेप्ट जी आहे ती बघणं गरजेचं होतं बाळांनो. कारण बऱ्याचशा इलेमेंटकडं रेग्युलरली कपॅसिटी असते कॉम्बिनेशन, कारण काय तर स्टॅबिलिटीसाठी ते कंबाईन होतात. आपल्या पिरियडिक टेबलमधला 0 ग्रुप सोडला ना बाळांनो तर राहिलेले सगळ्या इलेमेंटकडं फुल कॉम्बिनेशन पॉवर आहे. ही कपॅसिटी जी आहे ती काय आहे, कशासाठी आहे तर बॅलन्स आणि सॅटिस्फिकेशन, ह्या दोन गोष्टींसाठी आपण काय करतो इलेमेंट टू इलेमेंट कॉम्बिनेशन करतो. मग तसं असेल तर ते ज्यावेळेला कंबाईन होणार त्यावेळेला त्यांच्या मासमध्ये काही चेंज होणार का, ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी अँटोनी लेवॉइसर यांनी काय केलेली आहे डिस्कवरी दिलेली आहे. त्यांचं जे रिसर्चचं काम होतं ना ते बघा 1743 to 1794, म्हणजे अगदी फार दिवसापूर्वीची जी कन्सेप्ट आहे तेव्हा हा लॉ पब्लिश झालेला आहे बघा. आणि सरळ त्यांनी काय केलं बघा तर बरेचसे एक्सपेरिमेंट केले. मला त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा एक्झाम्पल मी सांगते आणि स्टेटमेंट सांगते, पहिलं स्टेटमेंट बघूया, एक्झाम्पल सांगते, पुन्हा स्टेटमेंट आपण पुन्हा बघू. तर त्याच्यामध्ये सरळ त्यांनी एक स्टेटमेंट तयार केलं, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड.
खूप वर्ष डिस्कवरी नंतर पण ती कम्प्लीट झाली. म्हणजे का असं, कारण समजा की फॉर एक्झाम्पल ज्याला रिसर्च करतो त्यावेळेला काय आपल्याकडे तयार मॉडेल आहे, मग त्याच्यात जर आपण कॉम्बिनेशन केलं आणि हे मास ते मास सेम म्हणून सांगितलं, असं झालेलं नाही आहे बघा. त्याच्यासाठी बरंच काही करावं लागलं. कारण पहिल्यांदा आपल्याकडे जे कंपाऊंड्स मिळाले ते गॅसियस स्टेटमध्ये मिळाले. पहिलं जे कंपाऊंड मिळालं आता सल्फरसाठी तो मिथेन मॉलिक्यूल मिळाला इन द फॉर्म ऑफ गॅस. गॅसियस स्टेटमध्ये मिळत असेल, सॉलिड सॉलिड दोन कंबाईन करताना तुम्ही मास एक्झॅक्टली बघू शकता, पण गॅसियस स्टेटमधलं कॉम्बिनेशन सुरुवातीला मिळाल्यामुळं एक्झॅक्ट तिथं काय एलिमेंटमध्ये झालं हा चेंज आपल्याला बघायला लगेच इमिजिएटली मिळाला नाही बघा. त्याच्यावरती खूप वर्क करावं लागलं. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन या दोघांचे सेपरेटली मास कॅल्क्युलेट करायला लागले. पुन्हा त्या ॲटमॉस्फिअरमध्ये कॉम्बिनेशन करताना म्हणजे कार्बनचं मास, हायड्रोजनचं मास, नंतर मिथेन मॉलिक्यूल तयार झाला त्याचं मास कॅल्क्युलेट करायला लागलं. म्हणजे मास काय ही कन्सेप्ट सांगायला स्टार्ट केली. त्यामुळे गॅसियस स्टेटमध्ये रिझल्ट असल्यामुळे कसं लगेच इमिजिएटली आपल्याला त्याच्यावरती वर्क मिळालं असं काही झालेलं नाही आहे. त्यांनी सरळ सरळ काय केलं बघा, बरेचसे एक्सपेरिमेंटली पण एक्सप्लेन केलं आहे. काही एक्झाम्पलमध्ये डायरेक्टली त्यांनी सांगितलं पण, तर त्याच्यामध्ये समजा की फॉर एक्झाम्पल आपण कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन करणार आहे. कार्बन डायऑक्साईडचं म्हणा किंवा फॉस्फरस सल्फेट किंवा कुठलाही सल्फर डायऑक्साईड घ्या, कार्बन डायऑक्साईड घ्या, फॉस्फेट मॉलिक्यूल घ्या, कुठल्याही मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करायचं आहे. समजा की याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल म्हणून मी समजा की सल्फरचं एक्झाम्पल देते. आपल्याकडं सल्फर आहे म्हणजे काय झालं, सल्फर ॲटम घेतला बरोबर, प्लस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तर मी तयार काय करणार सांगितलं, सल्फर डायऑक्साईड तयार करणार. जर सल्फर डायऑक्साईड तयार करायचं असेल तर सल्फर असणार प्लस त्याच्यामध्ये ऑक्सिजन टाकणार आणि मिळवणार काय, सल्फर डायऑक्साईड बरोबर. आता याच्याकडनं काय सांगायचं आहे तुला, ज्याला ॲटमॉस्फेरिक सल्फर एक्सपोज टू एअर ठेवला तर ऑक्सिजन तो पास आउट केलेला नाही त्यांनी, तर एअरमधलं ऑक्सिजन काय असेल तर त्याला ट्रान्सफर होईल. म्हणजे फक्त काय करायचं, सल्फर उचलायचा आणि ॲटमॉस्फिअरमध्ये आहे असा ठेवून द्यायचा. ज्याला सल्फर ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवला त्याला ॲटोमॅटिकली ॲटमॉस्फिअरमधलं ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन सल्फरनं ॲक्सेप्ट केला आणि फॉर्म सल्फर डायऑक्साईड इन द फॉर्म ऑफ गॅस. सरळ सरळ काय बनवलं, सल्फर डायऑक्साईड फॉर्मेशन केलं आणि तेही कशामध्ये केलं बघा, गॅसियस स्टेटमध्ये. असा ॲरो असेल ना, डाऊनवर्ड ॲरो, अपवर्ड ॲरो, असे दोन टाईपचे ॲरो असतात. ज्याला डाऊनवर्ड ॲरो असतो त्याला पीपीटी फॉर्मेशन तयार होतं आणि ज्याला अपवर्ड ॲरो असतं ना त्यावेळेला तो कंपाऊंड गॅसियस स्टेटमध्ये असतो. तर इथून पुढे आपल्याला नेहमी येईल तेव्हा मी पुन्हा थोडंसं सांगेन. आता ज्याला सल्फर डायऑक्साईड तयार करायला त्याला सल्फरनं ॲटमॉस्फेरिक एअर काय केलं, ॲक्सेप्ट केलं, त्याच्यामधला ऑक्सिजन त्याने ॲक्सेप्ट केला आणि सल्फर डायऑक्साईडचं फॉर्मेशन झालं. हा एक्सपेरिमेंट जर बघितला तर प्रॅक्टिकली ज्यावेळेला स्टडी करायला स्टार्ट केलं तर जेवढं सल्फरनं ऑक्सिजनचं वेट कॅरी केलं होतं, म्हणजे सल्फरला जेवढा ऑक्सिजन पाहिजे होता तेवढा त्यांनी कॅरी केला आणि पुन्हा एअरमधलं ऑक्सिजनचं आपण बघितलं, मास बघितलं तर तेवढं बरोबर तिथून डिक्रीज झालेलं. म्हणजे इन द फॉर्मेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड सल्फर मास इन्क्रीज्ड बाय रिलीजिंग ॲटमॉस्फेरिक एअर बरोबर ना. त्या ॲटमॉस्फिअरमधले जे काय एअरमधला ऑक्सिजन जो होता त्या ऑक्सिजन थ्रू काय झालं, त्याचं जे काय सगळं वेट इन्क्रीज झालं. म्हणजे सल्फर प्लस ऑक्सिजन याचं जेवढं काय वेट होतं तेवढंच तुमच्या प्रोडक्टला वेट मिळालं. आणि याच्यावरून त्यांनी सरळ सरळ सांगितलं मास ही कन्सेप्ट जी आहे ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे बरोबर. म्हणजे सल्फरचं मास समजा 16 आहे बरोबर, प्लस त्याच्यामध्ये समजा ऑक्सिजनचं मास जे आहे ते तुम्हाला सल्फरचं जे काय मास आहे ते समजा एक 16 ग्रॅमच्या आसपास आहे. समजा ऑक्सिजनचा आपण कन्सिडर करू की हां हे 14 ग्रॅमच्या आसपास आहे बरोबर. आता हे जे मास आहे हे काय असायला पाहिजे, टोटल मास किती झालं 30 ग्रॅम. ते कोणाचं मिळालं बाबू, सरळ सरळ सल्फर डायऑक्साईडचं मिळालं. म्हणजे घेताना गॅस आता ग्रॅममध्ये घेऊन किंवा सॉलिड स्टेटमध्ये एखादं कंपाऊंड असेल तर ते ग्रॅममध्ये घेऊन, समजा गॅसियस स्टेटमध्ये असेल तर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करून हा सगळा फॅक्टर बघितला ना त्याला या बाजूचं मास आणि त्या बाजूचं मास इक्वल झालं. आणि याच्यावरून काय सांगितलं त्यांनी, कुठलंही कंपाऊंड बनवायचं असू दे त्याच्यात मास जे आहे ते मास कधीही नव्याने तयार पण होणार नाही आणि म्हणजे ते जे तयार झालेलं आहे ते कुठल्याही कारणास्तव डिस्टर्ब पण होणार नाही. म्हणजेच थोडक्यात काय, तुम्ही काहीही केलं तरी एखाद्या कंपाऊंडचं मास हे फिक्स राहील. म्हणजेच मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. कुठल्याही प्रकारचं केमिकल कॉम्बिनेशन करा त्याच्यामध्ये मास कधीही नवीन तयार होणार नाही, तयार पण होणार नाही, कमी पण होणार नाही. का होणार नाही, कारण ज्या सल्फरला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढाच घेणार. आता असं कधी होईल का, सल्फर डायऑक्साईडच तयार करायचं, ऑक्सिजनमध्ये भरपूर ऑक्सिजन, एअरमध्ये भरपूर ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे म्हणून काय सल्फरला पाहिजे तेवढं ऑक्सिजन मॉलिक्यूल घेईल का सल्फर, नाही घेणार आहे. म्हणजे याच्यावरून क्लिअर कट हे आहे की ज्यावेळेला कॉम्बिनेशन करायला सुरू झालं किंवा ज्यावेळेला नॅचरली कॉम्बिनेशन व्हायला चालू
त्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार किती इलेमेंट त्यांना ॲक्सेप्ट पण केले आणि त्यासोबत त्याचं मास पण ॲक्सेप्ट केलं. म्हणजे मास ऑफ रिॲक्टंट एक्झॅक्टली इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. बरोबर ना? म्हणजे जेवढं रिॲक्टंटचं मास आपण घेऊ तेवढं आपल्याला प्रोडक्ट फॉर्मेशन 100% होणार. असं जर असेल तर या दोन्ही गोष्टींच्या मध्ये दोन्ही मास जर इक्वल मिळाले तर 100% काय झालं, मास कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब पण झाला नाही आणि नवीन तयार झालं नाही. जेवढ्याचं कॉम्बिनेशन करतोय तेवढा प्रोडक्ट मिळाला. हा सर्व्हिसवरचा सगळ्यात मेन कन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर मास कॉन्झर्व केलं. कॉन्झर्वेशन म्हणजे त्याला मराठीत जतन करणे किंवा संवर्धन करणे असं बोलतात. त्यामुळे मासचं कॉन्झर्वेशन झालं. कॉन्झर्वेशन झालं म्हणून सरळ स्टेटमेंट काय केलं, कॉन्झर्वेशन ऑफ मास. बरोबर. आणि जर समजा मास इन्क्रीमेंट वगैरे झालं असतं तर फायदाच फायदा असता आज आपल्याला. का फायदा असता तर काल मी म्हटलं होतं तुम्हाला, काल मी गोल्डचं सिल्वरचं एक्झाम्पल ज्याला दिलं होतं त्यावेळेला हेही सांगितलं होतं की क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये कशावर फोकस असतो, त्या गोष्टीवरती फोकस असतो. मग समजा की आता आज जर बघितलं तर गोल्डची प्राईस बघितला तर तो आता कॉस्टली मेटल आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण काय करतो, ॲलाइड फॉर्मेशन करतोय. कारण आपण तो डायरेक्टली प्युअर स्टेटला यूज करू शकत नाही. त्याच्या प्रॉपर्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय करणार, एम्ब्रिडी ॲड करूनच ते यूज करणार. पण जर समजा आपल्याला काहीतरी बनवायचं आहे आणि समजा की मी एक 10 ग्रॅम अमाऊंट गोल्ड घेतलं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये समजा की मी 2 ग्रॅम अमाऊंट जे आहे ते कॉपर ॲड करणार आहे आणि मी जे काय असेल ते कॉम्बिनेशन करून ॲलाइड फॉर्मेशन करेन आणि त्याच्यापासून आपल्याला जे ऑर्नामेंट बनवायचं ते मी बनवेन. बरोबर. पण ज्यावेळेला मी 10 आणि +2 म्हणजे 12 ग्रॅम अमाऊंट माझ्याकडे झालं, ते ज्यावेळेला मी ते दोन्ही कॉम्बिनेशन केलं आणि समजा मला 15 ग्रॅम अमाऊंट मिळालं, चांगलंच आहे ना. बरोबर ना. म्हणजे 12च्या ऐवजी 15 मिळालं, चांगलंच आहे की. पण असं कधी होईल का बघा, चुकूनही होणार नाही, चुकूनही होणार नाही. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, एलिमेंट जे आहे ते त्यांच्या ॲटॉमिक मासला परफेक्ट असतात. म्हणजे तुम्ही किती टाईमचे किती टाइम्स एलिमेंट घेणार तेवढ्या टाइम्स तुम्ही ते मास जे आहे ते कॅल्क्युलेट करा. म्हणजे थोडक्यात जे आहे जेवढं मास तुम्ही ॲलाइड फॉर्मेशनसाठी घेतलं होतं तेवढंच प्रोडक्ट मिळणार, तेवढ्याच अमाऊंटचं तुम्हाला जो काय ऑर्नामेंट बनवायचं तो बनवेल. म्हणजे कधी ते एक्स्ट्रा क्रिएट पण केलं जाणार नाही आणि कधी ते डिस्ट्रॉय पण केलं जाणार नाही. असं कधी होणार नाही की माझ्याकडे 12 ग्रॅम होतं आणि प्रोसेसला डायरेक्ट 10 ग्रॅम आलं, चुकूनही होणार नाही. काय म्हटलं की लक्षात आलं. तर मास जो आहे तो काय झाला, कॉन्स्टंट फाईंड करायचं. त्याच्यामध्ये काही शंका आहे का बघा बाळांनो. अगदी एक एक्झाम्पल देऊन सिम्पल कन्सेप्ट आहे आणि डायरेक्टली तुम्ही स्टेटमेंट वगैरे सुटेबल एक्झाम्पल तुम्ही सांगता डायरेक्टली देऊ शकता. समजलं. त्याच्यानंतर मला कॉम्बिनेशन मधला दुसरा एक फॅक्टर, दुसरा एक लॉ त्यांनी सांगितलेला आहे. पहिला जो आहे तो ॲटॉमिक लॉसन यांनी मासशी रिलेटेड सांगितला. दुसरा जो आहे तो लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन. डेफिनाइट कंपोजिशन वरचा जो होता तो कॉन्झर्वेशन मासशी रिलेटेड होता. आता कशाशी रिलेटेड सांगितला, डेफिनाइट कंपोजिशन. आता मी काल पण तुम्हाला बरीचशी एक्झाम्पल दिली होती, त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की समजा की एखादं एक्झाम्पल आपल्याला जर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटचं कॉम्पोजिशन जे असते ते फिक्स असतं आणि टोटल कॉम्पोजिशन काय व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं मी, टोटल 100% व्हायला पाहिजे. बरोबर. आता ज्यावेळेला कॉम्बिनेशन स्टार्ट केले बाबा त्याला 2 प्रकारचे कॉम्बिनेशन मिळतात. एक म्हणजे आपल्याला ते कंपाऊंड नॅचरली पण मिळू शकते आणि दुसरं म्हणजे ते आपण सिंथेटिकनं आपण म्हणजे आर्टिफिशियल पण फॉर्मेशन करू शकतो. ज्याला नॅचरल कंपाऊंड मिळतं त्याला आपल्याला त्याच्यामध्ये एलिमेंट जे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला फिक्स काढता आलं पाहिजे आणि पुन्हा आपण ज्यावेळेला ते आर्टिफिशियली प्रोडक्शन करणार त्याही वेळेला आपल्याला तो कंपाऊंड प्युअर स्टेटला मिळाला पाहिजे. आणि हे ऑब्झर्वेशनसाठी पुन्हा मास तर आपल्याला कळालंच, मासच्या वेळी ते क्रिएट पण होत नाही, डिस्ट्रॉय पण होत नाही. असं जर असेल तर सेकंड स्टेटमेंट जे आहे की जोसेफ प्रॉस्ट, तेही फ्रेंच केमिस्ट आहेत, त्यांनी डायरेक्टली सांगितलं. त्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं बघा, गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन, गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन्स ऑफ इलेमेंट बाय वेट. म्हणजे तुम्ही अर्थशास्त्राचं कुठलंही कंपाऊंड घेतला प्युअर स्टेटला तर त्याच्याकडं जे इलेमेंट्स आहेत त्यांचं वेटचं प्रपोर्शन जे आहे ते काय राहतं, सेम राहतं, ते कधीही चेंज होत नाही. म्हणजे समजा की आपण फॉर एक्झाम्पल समजा इंडियामध्ये समजा एखादं एक्झाम्पल समजा मी कॉपर कार्बोनेट बनवणार आहे. बरोबर. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आहे आपलं की फॉर्मेशन ऑफ कॉपर कार्बोनेट. फॉर्म्युला काय त्याचा आहे, CuCO3. बरोबर. कॉपर कार्बोनेटचं फॉर्मेशन मी करणार आहे तर कॉपर कार्बोनेट मला काय करू शकतो, नॅचरली पण मिळू शकतो ना. म्हणजे समजा की नॅचरल प्रोडक्शन दोन्ही प्रकारे बघूया आणि दुसरं जे आहे ते आर्टिफिशियल प्रोडक्शन, दोन्ही टाईप आपण स्टडी करूया.
समजा की आपण त्यांचं जे काय असेल ते पर्सेंटेज टाकून घेऊया. समजा की आपण पर्सेंटेज ऑफ कॉपर घेतलं, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन घेतलं, पर्सेंटेज ऑफ कार्बन घेतलं, तर आपल्याकडे 3 इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशनसाठी घेतले. बरोबर. ज्यावेळेला आपल्याला नॅचरली ते कंपाऊंड मिळालं त्याला आपण पटपट त्यांचे इलेमेंट्स जे काय असेल ते पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं. पहिलं पर्सेंटेज आलं म्हणून 51.35%, ऑक्सिजनचं पर्सेंटेज मिळालं म्हणून त्याला 9.74%, कार्बनचं मिळालं म्हणून 38.91%. बरोबर. आता हे तिन्ही जे आहेत हे तिन्ही नॅचरल स्टेटला आपल्याला प्रोडक्शन मिळालेले पार्ट आहे. मग आता काय केलं बघा, नॅचरली जर त्यांचे पर्सेंटेज जे आहेत हे असतील तर आर्टिफिशियल प्रोडक्शनच्या वेळेला काय केलं, आर्टिफिशियली पण ते जे काय ते जनरेट करायला स्टार्ट केलं. त्याला आर्टिफिशियल प्रोडक्शन करायला स्टार्ट केलं ना त्यावेळेला हे जुनं कॉम्बिनेशन घेतलं आणि कंबाईन केलं आणि ज्या वेळेला एक्झॅक्टली वेट बघितलं तर तेही म्हणून 51.35%, 90.74% आणि 38.91% एक्झॅक्टली सेम मिळालं. मग आता ह्याच्यावर हे लक्षात आलं की तुम्ही कुठलंही कंपाऊंड घेतला जर ते नॅचरली जरी मिळालं असेल त्यांचे मास्टर्स कॅल्क्युलेट करून त्यांचं पर्सेंटेज काढू शकता. आणि जरी तुम्ही आर्टिफिशियल जरी प्रोडक्शन करत असाल म्हणजे लॅबमध्ये जरी तुम्ही कॉपर कार्बोनेट बनवत असाल तरी पण तेच पर्सेंटेज कॉम्बिनेशनसाठी घ्यावं लागतं. म्हणजे याच्यावरून तुमच्या हेही लक्षात आलं बघा, जसं मास नवीन तयार होत नाही किंवा ते आहे मास डिस्ट्रॉय केलं जात नाही तसं सेम काय झालं, एखादं कंपाऊंड बनवायचं असेल तर त्याला फिक्स प्रपोर्शन्स आहेत. त्या प्रपोर्शनमध्येच आपण ते कंपाऊंड बनवू शकतो, त्या व्यतिरिक्त नाही. फॉर एक्झाम्पल आता काल मी एक्झाम्पल दिलं होतं H2O, ज्या H2O बनवण्याला 2 हायड्रोजन ॲटम कंबाईन्स विथ 1 ऑक्सिजन ॲटम. बरोबर. आता ते जे फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी ऑक्सिजनचं एक फिक्स कंपोजिशन असणार, हायड्रोजनचं एक फिक्स कंपोजिशन असणार. टोटल कंपोजिशन काय पण सांगितलं मी 100% व्हायला पाहिजे सांगितलं होतं, हे बघा 100% कंपोजिशन आहे. म्हणजे जर 100% कंपोजिशन झालं त्यांचे पर्सेंटेज जर फिक्स असतील नॅचरली जर आपल्याला ते कॅल्क्युलेट करून मिळालेले असतील तर कॅल्क्युलेशन केलं असेल आपण तर ज्याला आपण आर्टिफिशियल प्रोडक्शन करणार त्याला 101% सेम येणार. म्हणजे हाही कॉम्बिनेशन मधला अतिशय महत्त्वाचा लॉ आहे. दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते वापरू शक्यतो मास, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे ज्याला तुम्ही एखादा रिॲक्टंट घेणार रिॲक्टंटचं मास इक्वल टू काय असेल प्रोडक्टचं मास, अशा वेळेला तुम्हाला काय मिळणार, जे कंपाऊंड मिळणार त्याच्यामध्ये जे तुम्ही रिॲक्टंट म्हणून कंबाईन केलंय ना तेच कॉम्बिनेशन तुम्हाला एका स्पेसिफिक पर्सेंटेजमध्ये पण काढू शकतो. मग आता म्हणाल की हे नेमकं काय सांगितलं, तर फॉर एक्झाम्पल समजा की आपल्याला एखादं कफ सिरप बनवायचं आहे तर कफ सिरप बनवताना त्याच्यावरती जे इन्ग्रेडियंट असतात त्याला म्हणून पर्सेंटेज असते. टोटल कफ सिरप 100% कन्सिडर केला असेल तर त्याच्यामध्ये 10% शुगर असते, 10% वॉटर असेल, 10% ॲडिटिव्ह मेंबर असेल, 10% फ्लेवरिंग एजंट असेल, 10% तुमचं हनी असेल, 10% अदर केमिकल्स असतील. म्हणजे असं कंबाईन करून आपण तो सिरप बनवतो. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, प्रत्येकाला म्हणून प्रमाण असते. प्रोपोर्शन्स म्हणजे प्रमाण, त्या प्रमाणातच आपण ते कंपाऊंड बनवतो. म्हणजे ह्याच्यातलं समजा 51.35% आणि सगळं ऑक्सिजन आपण 38.91% टाकलाय आणि उलटं सुलटं कंपोजिशन केलं तरी आपल्याला चालणार नाही. जर तसं केलं तर आपल्याला ते कंपाऊंड मिळणारच नाही. म्हणजे कॉम्बिनेशन करताना पण आपल्याला ते फिक्स प्रोपोर्शनमध्येच कॉम्बिनेशन करावं लागेल. समजलं. हे स्टेटमेंट सिंपल आहे, याच्यामध्ये काही शंका येणार नाही. कारण आपण नॅचरली घेतलं काढू कॅल्क्युलेट करू शकतो. आर्टिफिशियल आपल्याला बघायचं असेल तर तेच मिळालेलं जे काय इलेमेंट आहे ते कंबाईन करा. कंबाईन केलं की तुम्ही त्याचंही जरी मास काढला वेट काढला तरी ते सेमच येणार. म्हणून स्टेटमेंट पुन्हा एकदा बघा, गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन्स ऑफ इलेमेंट बाय वेट. एक्झॅक्टली सेम, अजिबात चेंज होणार नाही. जसं मासमध्ये फिक्स स्टेटमेंट सांगितलं ना सेम तसं स्टेटमेंट इथं पण सांगितलं. समजलं. याच्यामध्ये काय शंका आहे का बघा, हाही एकदम सिंपल स्टेटमेंट आहे, सिंपल लॉ आहे, याच्यामध्ये काय फारसं काय सांगितलेलं नाही आहे. मग आता दोन्ही याच्यामध्ये जर बघितला तर आपल्याकडं मेन 2 पॉईंट मिळाले. जर आपल्याला एखादी रिॲक्शन बघायची असेल तर त्याचं मास वगैरे काही चेंज होणारच नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं रिॲक्शन ज्यावेळी स्टडी करणार त्याला रिॲक्शन बॅलन्सिंगला सगळ्यात सोपं. कारण कंपाऊंड लिहिताना काही जणांना माहीतच नसतं की हा कसं लिहायचं किंवा कंपाऊंड कसे तयार होतात किंवा कंपाऊंड तयार करताना कुणीतरी एखाद्यानं फॉर्म्युला दिला असेल म्हणून कंपाऊंड तयार होते. तर तसं नाही बळावून त्यांच्या बॅलन्स सॅटिस्फाय करून ते इलेमेंट कंबाईन झाले आणि ज्याला कॉम्बिनेशन करतात त्यावेळेला त्यांना स्टॅबिलिटी येते. मग उगाचंच कोण पण कशावरून कंबाईन करून कसं चालेल. जर मी कॉपर कार्बोनेट बोलत असेल तर फॉर्म्युला CuCO3 येणार. बरोबर. आणि समजा मी क्युप्रस ऑक्साईड बोलत असेल तर Cu2O येणार. म्हणजे कार्बन त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये फिक्स रेशोशिवाय किंवा फिक्स प्रपोर्शनशिवाय आपल्याला ते कंपाऊंड मिळणार नाही आहे. समजलं. तुम्ही नॅचरली प्रोडक्शन करा इव्हन आर्टिफिशियल प्रोडक्शन करा. बघा काही शंका आहे का. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत व्यवस्थित परफेक्ट करा विथ सुटेबल एक्झाम्पल असा क्वेश्चन असेल. राहिलेले लॉ जे आहेत ते आपण उद्याच्या लेक्चर
लेक्चरला स्टार्ट